MIT आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ म्हणजेच MIT ADT विश्वराज बाग पुणे या विद्यापीठाचा 8वा दीक्षांत समारंभ शनिवार दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे। यंदाचा समारंभ राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या अध्यक्षतेखाली स्वामी विवेकानंद मंडप विश्वराज बाग लोणी काळभोर येथे संपन्न होणार आहे। यंदा एकूण 3334 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे। या कार्यक्रमास भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच IIT मंडी हिमाचल प्रदेशचे संचालक प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीधर बेहरा यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे। त्याचप्रमाणे MIT ADT विद्यापीठाकडून भारत सरकारच्या तंत्रज्ञान, नवोन्मेष, उष्मायन आणि उद्यमशीलता क्षेत्रातील राष्ट्रीय तज्ञ सल्लागार परिषदेचे अध्यक्ष रामानंद रामनाथन यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे। तर ग्लास मॅन ऑफ इंडिया म्हणून परिचित आणि गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्रीजचे चेअरमन सुभाष त्यागी यांना औद्योगिक नेतृत्वाबद्दल डॉक्टर ऑफ लेटर्स या मानद पदवीने सन्मानित केले जाणार आहे। यंदाच्या दीक्षांत समारंभात 21 विद्यार्थ्यांना PhD, 21 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तर 195 विद्यार्थ्यांना रँक होल्डर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। या सोहळ्यासाठी पालक, विद्यार्थी आणि निमंत्रितांसह सुमारे 8,000हून अधिक उपस्थिती अपेक्षित आहे। यंदा राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीमुळे विद्यापीठात उत्साहाचे वातावरण आहे, अशी माहिती कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर राजेश S, प्रकुलगुरू प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉक्टर महेश चोपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉक्टर ज्ञानदेव निलवर्ण यांनी पुण्यातील आयोजित पत्रकार परिषदेत दिली। नमस्कार, मी डॉक्टर महेश चोपडे, रजिस्ट्रार MIT आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी विद्यापीठ पुणे। MIT आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी विद्यापीठाचा 8वा दीक्षांत समारंभ सोहळा येत्या 8 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाकरिता राजस्थान राज्याचे गव्हर्नर माननीय सन्माननीय हरिभाऊजी बागडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहता आहेत। तसेच या कार्यक्रमाकरिता IIT मंडीचे संचालक बेहराजी हे सन्माननीय अतिथी म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहत आहेत आणि हा कार्यक्रम आमच्या विद्यापीठाचे कुलपती आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडतो आहे। या पदवीप्रदान सोहळ्यामध्ये इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि एंटरप्रेन्योरशिप डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी याचे प्रमुख ॲडवायझर अँड चेअरमन श्री रमणन रामनाथनजी यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन त्यांचा सन्मान त्या कार्यक्रमामध्ये करण्यात येणार आहे। त्याचबरोबर उद्योग जगतामध्ये ज्यांनी एक अलग ठसा उमटवलेला आहे तर तसे सन्माननीय त्यागीजी हे जे ग्लास मॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांची ओळख आहे, तर त्यांचं देखील एंटरप्रेन्योरशिपच्या या क्षेत्राखाली आम्ही त्यांना मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी बहाल करून त्यांचाही त्या ठिकाणी सन्मान करतो आहोत। या कार्यक्रमाकरिता आमच्या विद्यापीठाचे प्रकुलपती आणि आमच्या ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष माननीय डॉक्टर मंगेशजी कराड सर हे देखील उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर आमच्या ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त सन्माननीय डॉक्टर राहुलजी कराड सर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। या पदवी प्रदान सोहळ्यामध्ये 3334 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे। त्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि PhD हे सगळं इन्क्लूड असणार आहे। त्याचबरोबर याच पदवी प्रदान सोहळ्यामध्ये काही ज्यांना गोल्ड मेडल्स दिले जातात, त्याच्याबरोबर काही रँक होल्डर्स आहेत, त्यांचा देखील सन्मान या पदवी प्रदान सोहळ्यामध्ये त्या दिवशी करण्यात येणार आहे। पुनश्च एकदा मी आपणा सर्वांना मनापासून विनंती करतो की या 8 तारखेच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमासाठी वाईड पब्लिसिटी द्यावी। धन्यवाद। मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे।